आमचे सर आलेले आहेत. आज परत चालू आहे हॉटेल. 5 किलो मसाला. 5 किलो मसाला द्या पलीकडे. आधी अजून मुरले होते. त्याची भाजी चांगली होती ना मुरलेली मसाल्याची. ओके ओके. बायला ह्या कसल्या आणल्या ते तो दिवाळीचं सामान आणायला लावलं होतं दिदाबाईला गावात. चांगले आहेत का? गणाती 4000 उचलतंय का बघ. होय तिघी चल तिकडं अजून डाळ वाळती. ह्यांना आमचे ना ही मैत्रिणींनो ह्यांचा लागतो. हा गरा मैदा गणेशला मोती साबण रुबीला लावायला. तो कशी लय डाळ झाली बाळा ही इतकी नाही लागत. बाजार आणला बी मैत्रिणींनो लगेच हो का मळलं बी आणि इथं लगेच करायचं चाललंय बी. पण आता आम्हाला लागलेत बुका खायला ना आम्हाला नानीला ना आम्हाला. तर आधी घर सुरुवात केली आम्ही शंकरपाळीपासून आणि लगेच करणार आहे चिवडा. मग करंज्याचं पीठ तोपर्यंत इकडं मळून ठेवलंय बघू शकता. आणि मग करायचं लाडू तोपर्यंत डाळ वाळती. हे जेवण करायला आता भूक लागली आम्हाला. अयो आणि आम्हाला काय खायचंय तुम्हाला काय सांगायचं. काय खायचं या काहीतरी खायचं पण शंकरपाळी नाही खायची. काय खायचंय तुला सांग की काय खायचं. चिवडा का काय खायचंय. तापण शंकरपाळ्या खाय नाही पोरग. मटकीची भाजी केली आहे. खोकला आणि मम्मी म्हणते घरात नटवायचं दिवाळी बाहेर नटवतात. तिला सांगितलं कळतच नाही. बसली ना मी दिवाळी आली तोंडावर. होय लक्ष्मीबाई कळतंय आम्हाला. दिवाळी तोंडावरच असते. लेकी चपाळ झाला आमल्यात. सगळीकडे दिवं यांचंच लागल्यात. आमचं दिवाळी दिवाळीत दिवं यांचंच आहेत सगळीकडे. कुठल्या बी एरियात जाऊ हे कचरा हे कचरा हे कचरा हे कचरा खालचं. होय का कामाची बाय माझी. एका जागेवर लाव सगळं. कुठं दुसरीकडे कवा जायचं आणाय मग परत ना कुठं जायचं कुठं काय घरात लावायचं होतं. काढायचं फोटो सगळं काय काढायचं हे कुठं दारात फोटो दारात फटाफट दारात फोटो दारात. आली माझ्या घरी ही दिवाळी. आपल्याला वाटतं नटावून घराला काय झालं आंघोळच घालते थांब थोड्या वेळ. कोणाला घराला निर्माच होते अख्ख्या घराला. वत आणि 2-3 दिवस काढत बस पाणी परत त्याचं. नाही बाहेर न जायचं हात नाही. काय मच्छर कुठं चावलाय तोंडाला ती घावा नाही. इकडे दिसतंय का. आता वाजले तर त्या दुपारचे 1 वाजून गेली आहे. प्रतीक्षा पोस्टातलं जाऊन आली टाकून. आणि विषय असा झालाय मैत्रिणींनो कसं जाधव वस्तीला फ्यूजच राहणार. फ्यूजच जातोय. लाईटच नाही. लाईट टिका नाही काय तुम्हाला सांगायचं. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जरी लाईट आली तरी बाद झालं मला कुरिअर टाकायला. डाळ दळायची. देव परीक्षा घेतोय माझी गमत लावली. गमत कालच्या धरणं ना परीक्षा घ्यायची गमत चालली आमची. 48 दिदी पशी पॅकिंग सगळं दिला. पण ते काय म्हणते डोक्यावर काहीतरी ताण पाहिजेतच ना. ताण नसल्यावरती कसला ते काय जन्म आहे का मग. काय मच्छर ही तर कुठं चावलाय काय कळा नाही. संध्याकाळी 10 वाजेपर्यंत का व्हायना पण लाईट नाही. हा मग मी रातचं गाडी 10 वाजता थांब कुरिअरवालीची.
कानात शिरतोय का काय मच्छर तीच काय कळाना आता मला. गाणं म्हणतोय त्या आहो चावलं काहीतरी. दीदी आराम चाललाय. अर्ध बाहेरचं सामान लावलं आणि सध्या दीदी आराम करते. पाणी सुटले. एकच काम फक्त निसंकोचपणे आणि कुठलंही कालवा न करता केलं जातं आमच्या घरात. फक्त गाडीवर बसून काय आणायचं असलं तर तेवढं आणलं जातं. कुठं जर काम असलं ना दिवाळीच्या सुट्टीत गाडीवर काय व्हायचं तर ह्याला बोलवा. जाशील का? तिकडं नानींचं जायचं शंकरपाळ्यांचं करस्तोर. तिकडं मी हे सामान काढून दिलं सगळं चिवड्याचं. तिकडं लाह्या चाळल्या आणि आता काय करायचं तिथनं नीट हो, तिथनं बाजूला हो, चिवड्याच्या तिथनं. हां हो बाजूला. आणि काय झालं आम्हाला आज लाईटच नाही. आज दिवाळी नव्हती करायची पण आम्हाला आज दिवाळी करायला लावली. कुणी लावली नाणी आपल्याला दिवाळी करायला? लाईट नसल्यामुळं नाहीतर हळकुंड दळायची मसाला जमलायचा. आमचं सगळं गणित आज बिघडलंय. आज दिवाळीचा कुठंपर्यंत लांब लांबपर्यंत काय डोक्यात नव्हतं ही. पण आमची दिवाळी साऱ्या गावाच्या आधी अचानक घडलेलं काम ही. असू द्या, घ्या समजून मैत्रिणींनो. आता सगळं झाल्यावर दाखवते तुम्हाला. ह्याला होत आहे फुटलं ती. एकंदरीत आमच्या शंकरपाळ्या झाल्या, चिवडा झाला डबा भरून. आता इथं माझं करंजाचं तळायचं चाललंय. मला वाटतं गॅस बंद करते मी. आणि आम्ही केल्यात साठ्याच्या करंजा, साठ्याच्या साठा भरून. ह्या आहेत ना खारीसारख्या लागते त्या. ह्याला कट करायचं नसतं आणि ह्याच्यावरती लेअर येतात असं. आता कुठलं दाखवतो मला लेअर? काय देखणे कशी तवा दीदी लेख लेख माझी शिकती आहे ना असलंच असतो. हमारे यहाँ ऐसा ही होता है. इधर ना शंकरपाळ्या किया. इथं शंकरपाळ्या केल्या एवढ्या झाकून ठेवल्यात. आणि इकडे चिवडा केला डब्यात भरून ठेवलाय. ती सादळत ना नंतर त्याच्यामुळं. टाळान ह्यात फक्त आता शेव टाकायची राहिली. ह्यात मध्ये अजून एवढा काढून ठेवलाय पोरांना. इथं तोपर्यंत बेसन पीठ दळून आणलंय. समूला दळून आणायला लावलं लाडूला. त्यात तेवढं लाटू लागू का आधी गरण मग भाजू का? इकडे दे. त्यालाच लागायचंय ना शेवट लास्टला. बस करंजाचा एक घाणा राहिलेला तो दीदीला आणि ताईला म्हणलं आता तुमचं तुम्ही करा. आम्ही आलो इकडं पॅकिंग कराय. होय ना? आजच्या दिवस कुरिअर चालू आहे लास्ट मैत्रिणींना. उद्यापासून फक्त 3 दिवस बंद आहे मग परत चालू आहे की. पण हे दिवाळीचं माणसांचं पोचलं पाहिजेत ना. दिवाळीचे लाडू पोचले पाहिजेत कोणाचे. आता ही पॅकिंग करून घेतो. आता वाजलेत 4:45. लाव पटकन. काकूनला जायचं 5:30 वाजून कधीच गेलं. तुम्हाला दाखवायच्यात का कुठल्या कोणाचे? ही काकूंची आहे, नानींची. ही ह्यांचं मटेरियल आहे, ते त्यांचं मटेरियल आहे आणि आमचं मटेरियल कुरिअरला द्यायचंय. मम्मी उरक उरक. हा ती कुंकू लाव ना. चल 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 चल. धनत्रयोदशी मैत्रिणीला आजपासून नानीला खायला 2-3 दिवस सुट्ट्या येतं. आणि अजून कुरिअरला जायचंय. निम कुरिअर पॅक केलंय, निम राहिले. मम्मी म्हणजे तू आणखीन केलंच नाही. केलंच नाही तू? केलंय की फक्त हळद पॅक करायची राहिली आणि सांड घ्यायचं ह्याचं पीठ. भाऊनला दाखव. कर ग. बरं आता काकू तुमचं भरातोवर मी पटकन पॅकिंगचं कुठलं राहिले ते बघते आणि चिटकवते. तू नुसतं काकूला सोडून ये आणि परत जाय. कशाला 2 हेल्पेट करायला होती मला? एक तर गाडीत पेट्रोल नाही, मला पेट्रोल टाकायचं जाता जाता. 2.
गाडीत पेट्रोल नसलं तर टाकता येईल. काय नाही मैत्रिणींनो, तर अशी एकंदरीत पैसे राहिले द्यायचं थांबा. त्यांचा पगार राहिला मम्मी. नसती पळापळी चालली. पीठ भरायला गेल्या म्हणजे पाय दिसले नाही तर. पैसे राहिले भागो 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 फास्ट भागो. अशा 5:30 वाजायला लागले की आम्ही पळायला सुरुवात केली. हे माझ्या मेथीचे पुढे देखील संध्याकाळी झाले. आणलेत ना, गणेशने आणले. थांबा तिथे. संध्याकाळी झाले नानी आता तुमच्या मेहंदीच्या पुढे 2 काढून घ्या. पैसे आणून तुमच्या मुलीचं. त्याचा पगार दिला, त्यांची साड्या दिल्या, त्यांची दिवाळी केलेली आहे, त्यांचं गिफ्ट दिलं. ती दोघीला नाही दोघीला दिलं त्याचं. बरं नानी तुमच्या मेहंदीच्या पुढे काढून घ्या. मम्मी तू पटकन पॅकिंगचं बघ आणि पाहून द्यायला लागते. हे झालं इथलं. इथलेच बघा कशाला म्हणलं. आणि कुठलं गाव आहे तुमचं? सासवडवरून आले तिथं. पाठीमाग पण आले त्यांची आई ती. आता त्यांचं मित्र दोघं आले ते. काय म्हणते? नाही भाऊ आम्ही सगळं दोघं भाऊ आहे. होय का? हा आम्ही आताच नव्याने चालू केले हॉटेल. आणि त्याच्यासाठी आता आम्ही डवाराची एक कन्सेप्ट आणतोय नवीन मार्केटमध्ये. त्याच्यासाठी आपण मनीषा ताईंचा काळा मसाला आणि अजून काही मसाले ते यूज करणार आहे. तर आणि त्यांनी क्वालिटी चेक करायसाठी पहिला नेलता बरं का. पहिल्यांदा एकदा क्वालिटी चेक करायसाठी नेला होता. मला आवडली क्वालिटी आणि त्याच्यातच आपण आता पुढे काम करतोय. त्याच्यासाठी आता घेऊन चाललोय. आता काही दिवसात आपल्या डवाराचे पण कन्सेप्ट मार्केटमध्ये येईल. अजून मसाले लागतील. मनीषा ताईंकडूनच पुढे येऊ. नाही नक्की त्यांना देईन. आणि हॉटेलवाल्यांना बरेच जाताना ह्यांना जातो. तर हॉटेल लाईनला आता आम्ही तुम्ही म्हणता ऑनलाईन लागा एवढं दिसत नाही. मग तुझं एवढं मसाला 100 किलो कुठे जाते. हॉटेल लाईनला गोटम दादाला ह्यांनाच लागतो दिसाड 5 किलो लागतो. तेच आता आम्हाला पण लागेल. दररोजचं नाही म्हणलं तरी 5-10 किलो लागेल. नाही त्या सगळ्यात चांगलं होऊ द्या. आणि नक्की पुढे जाताल. तर तुमचं कुठं होणार आहे डवाऱ्याचं? आपलं जेजुरी सासवड रोडला होणार आहे. खळक म्हणून गाव आहे. ओम साई हॉटेल आहे आपलं. तिथंच होणार आहे आपली डवाऱ्याची कन्सेप्ट. आता काही दिवसात आपण चालू करतोय. चालतंय. त्यांना मटेरियल पण दाखवलं. आता म्हणलं हॉटेल लाईन आहे त्यांची तर त्यांना मटेरियल पण कळलं पाहिजे आपण कसलं वापरतो. मटेरियल पाहिलं टाइम सगळं म्हणजे अगदी असं कोण कोणाला दाखवत नाही किंवा कोण जाऊन देत नाही. पण जे बघतोय ते जे वापरतात मसाले सगळे क्वालिटीचे. त्याच्यामुळं आणि कसं आहे की आपली लोक पुढे जात आहेत. ह्याच्याच आम्हाला खूप ही आहे की बाबा आपणच आपल्याला सपोर्ट करूया. ते आम्हाला करतात आम्ही त्यांना करतोय. आपण एकत्र मिळून सगळे पुढे जाऊया. हेच कन्सेप्ट घेऊन आपण हे मसाले वापरतो. मटेरियलचं 1 किलोचं रेट पण दाखवलं. सौदेच्या सामानाचं किलोचं रेट किती ती पण सांगते. नाही ते म्हणजे जे काय आहे ते रिजनेबल आहे. आणि मसाल्याचे रेट पण रिजनेबल आहे. आणि त्याच्याने आपण करतोय. असं तर मैत्रिणींना एकदा नक्की तिकडे पण माझ्या भावांना भेट द्या त्यांचं हॉटेल चालू झाल्यावरती. ओके कुरिअर काढणार पण ऐक माझं तू धर मी करते. हा धर मोबाईल. माझं तू डोकं दुखवायला लावू नको. माझं डोकं बी दुखवू नको. तू माझं डोकं बी खाऊ नको. सांगते मराठीत. अरे बाबा उशीर झालाय. 7:30 वाजून गेला. तर आपण दोघंच कुठे हिंडायचं? कुणाला? मम्मीला विचार की तुला कुठे जायचं म्हणून. हा कधी गेलाय मम्मी तो? तिथं करून ठेवलाय ती खा. हा संपलं. साडी चालली तुला दिसा ना वय. चल
वही निकाल रही हूँ जी मैं।